निवडणुकीपूर्व आम्ही म्हटलं होतं की अन्यायग्रस्त टोल मुक्त होईल। ज्या रस्त्याचे पैसे वसूल झाले असतील तिथला टोल बंद करण्याचं धोरण आहे। टोल प्रश्नी भाजपचा घुमजाव। निवडणुकीपूर्वी पूर्ण टोल बंद करण्याचं आश्वासन दिलंच नव्हतं। तावडेंचा दावा, फक्त अन्यायकारक टोल बंद करणार। खारघर टोल नाक्यावर तिसऱ्या दिवशीही ट्रॅफिक जाम। टोल नाक्याविरोधात शेतकरी कामगार पक्षानं काढला विराट मोर्चा। नमस्कार, मी केतकी जोशी। महाराष्ट्र नामामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। अर्धा तासामध्ये पुढच्या आपण महाराष्ट्रात काय काय घडामोडी घडत आहेत ते तर पाहणार आहोत, पण सगळ्यात सध्या महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे टोलचा। आणि भाजपचे मंत्री नेते आता त्यांच्याच या टोलच्या आश्वासनावरून घुमजाव करताना दिसत आहेत। आज असंच वक्तव्य विनोद तावडे यांनी देखील केलेलं आहे। काय म्हटलंय त्यांनी आणि त्याच्यावरच्या काय प्रतिक्रिया ते आपण पाहणार आहोत। सुरुवातीला बघूयात इतर महत्त्वाच्या हेडलाईन्स। मुंबईतल्या लोकलच्या गर्दीवर रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी दिला अजब सल्ला। कामाच्या वेळा बदलण्याची केली सूचना। मेट्रोनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मोजावे लागणार जादा पैसे। मेट्रोच्या तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला हायकोर्टानं दिली मंजुरी। कोल्हापूरमध्ये आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्याचा मृत्यू। अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा केला होता प्रयत्न। चोरीचा आळ घेतल्यानं आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर। 30 जानेवारीला मतदान आणि निकालही। नाशिकमधल्या कुंभमेळ्यासाठी साधुग्रामची जमीन भाडेतत्वावर ताब्यात घेण्याचा निर्णय। पालकमंत्री गिरीश महाजन यांनी साधू आणि शेतकऱ्यांशी केली चर्चा। पुण्यातल्या बालचित्रवाणी इमारतीची पुनर्बांधणी करणार। शिक्षण मंत्री विनोद तावडेंचं आश्वासन। आयबीएन लोकमतनं केला होता पाठपुरावा। आणि 13व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं उद्घाटन। अभिनेत्री तनुजा, शत्रुघ्न सिन्हा आणि ज्येष्ठ कवी नाधून महानोर यांना विशेष पुरस्कारानं केलं जाणार सन्मानित। आंतरराष्ट्रीय सिनेमे पाहण्याची रसिकांना संधी। आणि आपण सुरुवातीला बातमी बघणार आहोत मुंबईमधून आलेली। मुंबईत नागपाडा इथे एक आग लागलेली आहे। एका बिल्डिंगला लागलेल्या या आगीमध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय तर आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे। नागपाड्यातली ही आग जी आहे ही आटोक्यात आलेली आहे, पण एका महिलेचा मात्र यामध्ये जीव गेलेला आहे आणि आणखी एक महिला आहे जी गंभीर जखमी झालेली आहे। या बिल्डिंगच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आग लागलेली होती आणि फायर ब्रिगेडच्या 5 गाड्या तिथे मदतीसाठी रवाना झाल्या होत्या। ही आग आता फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी पूर्णपणे आटोक्यात आणलेली आहे, पण सध्याच्या माहितीनुसार एका महिलेचा मृत्यू झालाय तर आणखी एक महिला गंभीररित्या जखमी झालेली आहे। आपण बघतोय या आगीचे हे फोटो आहेत। दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर मुंबईतल्या नागपाडा जो भाग आहे तिथे ही इमारत आहे आणि या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर ही आग लागलेली आहे। या आगीमागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये, पण वेळीच फायर ब्रिगेडच्या गाड्या तिथे पोहोचल्या आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणली। मात्र या आगीमध्ये ही आग आटोक्यात आणण्यापूर्वी एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। आपण ही दृश्य बघतोय, ही दृश्य आहेत तिथली जिथे ही आग लागलेली होती। या मजल्यावरचं काही जी घरं आहेत, जे काही आपल्याला हा भाग दिसतो हा जळून पूर्णपणे खाक झालेला आपल्याला दिसतो। या भीषण आगीमध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे। मी सध्या उभी आहे मुंबईच्या नागपाडे परिसरात। या परिसरातला अक्सा मंजिल या इमारतीला थोड्या वेळापूर्वी आग लागली होती। साधारणतः 5 वाजेच्या सुमारास या इमारतीमध्ये आग लागली आणि आपण बघतो आहोत की इमारतीचा जो दुसरा माळा आहे तो पूर्णपणे जळून राख झालेला आहे। त्यानंतर ही इमारत रिकामी करण्यात आली होती, परंतु आता जी माहिती मिळते त्यानुसार या दुर्घटनेमध्ये काही जणांना आपला जीव गमवावा लागणार आहे। आपण अजून माहिती जाणून घेऊया याच इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडनं। आप मुझे बताइए कि ये पूरा वाकया
वाकया किस तरीके से हुआ, और ऐसा पता चल रहा है कि कुछ लोगों की इसमें मौत हुई जी है। हाँ, बिल्कुल। इनमें एक लड़की आमना और अम्मू की मौत हुई है। उसने हाथ पैर मारे, लेकिन हम लोग बचा नहीं सके। लेकिन फायर ब्रिगेड ने बहुत अच्छा कॉपरेट किया। विद इन 3 to 4 मिनट में फायर ब्रिगेड आ गया, और फिर गली वाले का कॉपरेशन अच्छा था। ऊपर चढ़े, कुछ ऊपर से कुछ दरवाजा तोड़ के, और जो 4th फ्लोर पे जो रहते हैं महबूब खान साहब, वो इस वक्त आउट ऑफ बॉम्बे, उनका मैं कजिन हूँ। उनके घर में सेफ है। 3rd फ्लोर पे एक सीनियर सिटीजन लेडी है, उस लेडी की कंडीशन क्रिटिकल है। और जिनकी मौत हुई है वो कौन है, कितने साल की है? जिनकी मौत हुई है, उनके डैडी का नाम तो शाह आलम है, और उनकी लड़की का नाम अम्मू, आमना उर्फ अम्मू 23-24 ईयर्स की है। क्या वो अकेली थी घर में जब ये जी हुआ? बिल्कुल अकेले थी। उनके डैडी गए थे खाने के लिए, और बाहर से लॉक करके गए थे। अब उसकी मौत थी, अब वो होना था। ये बताइए कि जब ये आग किस वजह से लगी, कुछ पता चल पाया है क्या? अब तक इतना समझ में आ रहा है कि शॉर्ट सर्किट हुआ था, शॉर्ट सर्किट से आग लगी है, जी। बस इतना समझ में आ रहा है। अब आगे गॉड नोस। आपका कहना है कि फायर ब्रिगेड बहुत समय पे बिल्कुल। आ गई, इस वजह से और ये हादसा बढ़ने से बच गया। जी, फायर ब्रिगेड को मैं सैल्यूट करता हूँ कि फायर ब्रिगेड हमने विद इन 3 to 4 मिनट में फायर ब्रिगेड आ गया। क्योंकि मैंने भी फायर ब्रिगेड का इंटरव्यू लिया, तो कह रहे कि हम लोग वडाला से आए, हालांकि भेंडीवा से भी आते, वडाला से भी आते, लेकिन बहुत फास्ट है, एक्स्ट्रा ऑर्डिनरी है। मैं उनको सैल्यूट करता हूँ फायर ब्रिगेड वाले को। नक्कीच आपण बघतोय, कारण हा सगळा जो परिसर आहे तुम्ही बघू शकतात की एकाला एक लागून अशा सगळ्या इमारती आहे। साहजिक आहे की एका बिल्डिंगमध्ये लागलेली आग ही लगेचच दुसऱ्या बिल्डिंगपर्यंत पोहोचू शकली असती, परंतु जसं प्रत्यक्षदर्शी सांगतायत की फायर ब्रिगेडनं खूप चांगलं काम केलंय, ते या ठिकाणी वेळेत येऊन पोहोचले आणि त्याच्यामुळं एक मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली आहे। पण तरी सुद्धा या दुर्दैवी घटनेमध्ये एका तरुणीला आपला जीव गमवावा लागलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रणाली कापसे, IBN लोकमत, मुंबई। ही आग आता पूर्णपणे आटोक्यात आली आहे, पण एक महिला गंभीर जखमी झालेली आणि एका महिलेचा मृत्यू झालाय। आपण याबद्दलचे अपडेट्स देत राहणार आहोत, पण आता बातमी आहे टोल बद्दलची। टोलच्या मुद्द्यावरून भाजपनं पूर्णपणे घुमजाव केलेला दिसतंय। आम्ही पूर्ण टोल बंद करण्याचं आश्वासन दिलं नव्हतं, असा दावा आता मंत्री विनोद तावडे यांनी केलाय। पुण्यात त्यांना टोलबाबत जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही फक्त अन्यायकारक टोल बंद करण्याचं आश्वासन दिलं होतं, असं तावडे म्हणाले। निवडणुकीपूर्वी टोल बंद करू असं आश्वासन देऊन भाजपनं मतं मागितली होती। आता मात्र मुख्यमंत्र्यांसह भाजपचे नेते या प्रश्नाला सोयीस्कररित्या बगल देताना दिसतात। टोलबाबतच्या समितीच्या अहवालानंतर मगच निर्णय घेण्यात येईल, असंही तावडेंनी म्हटलंय। निवडणुकीपूर्व आम्ही म्हटलं होतं की अन्यायग्रस्त टोल मुक्त होईल। ज्या रस्त्याचे पैसे वसूल झाले असतील तिथला टोल बंद करण्याचं धोरण आहे। ती समितीचा अहवाल एकनाथ शिंदेकडे येईल आणि त्यानंतर कॅबिनेट निर्णय करेल। खारघरच्या बाबतीमध्ये काय, कारण त्याच्या बाबतीत खारबरचा कोर्टाचा निर्णय आहे, त्या कोर्टाच्या निर्णयाला चॅलेंज करावं लागेल। आणि याबद्दलच आपण बोलणार आहोत। राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आपल्यासोबत आहेत। मलिक सर, आपण ऐकताय विनोद तावडे काय म्हटलेत, आम्ही अन्यायकारक टोल फक्त बंद करू असं ते म्हणतायत, काय प्रतिक्रिया तुमची? हे घुमजाव सरकार आहे। निवडणूक असताना टोल मुक्त महाराष्ट्र निर्माण करू मुंडे साहेब फिरत होते बोलत, त्यानंतर देवेंद्र फडणवीस स्वतः प्रचारामध्ये बोलत होते आमच्या सरकार आला की आम्ही महाराष्ट्रात टोल मुक्त। आता घुमजावगिरी यांची संपतच नाही। आता सांगता अन्यायकारक, ज्यांच्या मर्यादा पूर्ण झाली होती असे टोल मागच्या सरकारने रद्दच केलेले आहे, आणि ज्यांची मर्यादा पूर्ण झालेली आहे ते त्यांना टोल वसूल करता येत नाही, ऑटोमॅटिक ते डीम टू बी डी टोल झाले पाहिजे अशी तरतूदच आहे। या सरकारला निवडणुकीच्या अगोदर जे सगळी आश्वासनं दिली होती त्या सर्व आश्वासनापासून घुमजाव करत आहे। आता जनतेला कळू लागलेलं आहे, LBT असेल, कुठल्या इतर मुद्दे असतील, त्या सर्व मुद्द्यावर घुमजावगिरी यांची सुरू झालेली आहे आणि जनतेला आता कळते। खारघर बाबत आमची भूमिका स्पष्ट होती की MMRDA आणि सिडकोच्या माध्यमातून पैसे देऊन 1200 कोटी रुपये टोल मुक्त करण्याबाबतचा प्रस्ताव तयार झाला होता, कॅबिनेटकडे पण आला होता। तो प्रस्ताव यांनी मंजूर केला पाहिजे आणि MMRDA सिडकोच्या माध्यमातून पैसे भरून तिकडच्या टोल माफ करता येते। नक्कीच धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल मलिक सर। आपण बघतोय की हे सरकारच घुमजाव सरकार आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केलेला आहे। तर दुसरीकडे खारघर टोलनाक्याच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षानं मोठा मोर्चा काढला होता। कामोठ्यातल्या शेकापच्या कार्यालयापासून सुरू झालेल्या या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते। खारघरचा टोलनाका हटवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता। खारघर टोलनाका प्रश्नी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शेकापनं स्पष्ट केलंय। 15 दिवसात टोल बंद झाला नाही तर रायगड जिल्ह्यातले महत्त्वाचे रस्ते बंद करण्याचा इशाराही शेकापनं दिलाय।
आणि याबद्दलच शेकापचे नेते जयंत पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे रिपोर्टर शैलेश तवटे यांनी। माझ्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत, आमदार जयंत पाटील आहेत। सर, आज तुमचं आंदोलन झालेलं आहे, काय तुम्ही थेट इशारा देताय सरकारला? आणि आज आंदोलनामध्ये आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये आज आंदोलन केलेलं आहे। आज आमची संख्या 7 ते 10 हजाराच्या पुरतीच होती। परवा आम्ही निर्णय घेतला, हे या ठिकाणी टोलच्या बाबतीमध्ये राज्य शासनानं हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी टोल लावण्याचा निर्णय घेतलेला आहे। आमची भूमिका आहे की या ठिकाणी हायकोर्टाने त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे की ठेकेदाराला पैसे द्या, अगर त्याला टोल लावायला द्या, तर राज्य शासन त्या ठिकाणी पैसे देऊ शकतं। आणि म्हणून राज्य शासनाकडे पैसे नसतील तर ज्या सिडकोच्या माध्यमातून या नवी मुंबईचा विकास होतो आहे, त्या नवी मुंबईच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी हा टोल बसतो आहे। हा टोल देशामध्ये पहिल्यांदा मध्यवर्ती ठिकाणी बसणारे नवी मुंबई हे पहिलं शहर आहे। आणि म्हणून या निवडणुकीच्या पूर्वी भाजपनं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात जे जाहीर केलं होतं त्याप्रमाणे या ठिकाणी टोल हा रद्द झाला पाहिजे। आपण बघतोय हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान खारघर टोल जो आहे तो कोर्टाच्या आदेशाने सुरू झालाय अशी सारवासारव आता केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। टोल संबंधी केंद्र सरकार नवीन धोरण तयार करते आणि राज्य सरकारही त्याची अंमलबजावणी करेल असं गडकरी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत म्हणाले। जो टोल चालू हुआ है उसका कारण यह है कि कंसेशनरी जो था वो कोर्ट में गया था और कोर्ट ने ऑर्डर दिया है कि ये टोल शुरू करो, तो कोर्ट के ऑर्डर को तो कोई सरकार रोक नहीं सकती और इसलिए इसके आधार पर महाराष्ट्र सरकार को जो दोष देना शुरू है उचित नहीं है। आने वाले समय में हम टोल के ऊपर पॉलिसी बनाएंगे और केंद्र के स्तर पर बनाएंगे। उसके बाद हमारा लगातार अध्ययन चल रहा है, हमारी मीटिंगें हुई है। मैं जल्दी उस पॉलिसी को फाइनलाइज करने के पीछे लगा हूं और उस पॉलिसी का उपयोग महाराष्ट्र सरकार भी करेगी और उससे सोल्यूशन निकलेगा। की हा एका रात्रीमध्ये रस्ता तयार नाही झाला। 5 वर्षापूर्वी आधीच्या गव्हर्नमेंटने सँक्शन केलेला हा रोड, सँक्शन केलेलं बीओटी अग्रीमेंट याच्या आधारे हा रोड पूर्ण झाला आणि याच्या आधारे हा टोल सुरू झाला। तरीही सरकार आल्यापासून गेले 2-3 महिने हा टोल सुरू होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न केले। शेवटी बिल्डर हायकोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टाने 15 दिवसात टोल सुरू करा असा आदेश दिल्यानंतर हायकोर्टाचा अवमान करता येत नाही म्हणून त्या 15 दिवसांमध्ये सुद्धा 14 दिवस प्रोलॉंग करून 15व्या दिवशी आम्हाला टोल सुरू करायला परवानगी द्यावी लागली। यानंतर बघूयात पुढची बातमी। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज एक बैठक झाली आहे। रेल्वेतले जे रखडलेले प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्यासाठी कायमस्वरूपी समिती स्थापन करणार असल्याचं यावेळेला सुरेश प्रभू यांनी सांगितलंय। चर्चगेट ते विरार आणि सीएसटी ते पनवेल या दरम्यानचे एलिव्हेटेड जे मार्ग असेल त्याच्या खाली 6 पदरी महामार्ग तयार करण्यात येणार आहेत आणि त्याचबरोबर मुंबईच्या स्वच्छतेसाठी रेल्वे आणि महापालिका मिळून संयुक्त मोहीम सुद्धा राबवणार आहेत। तर दुसरीकडे मुंबईतल्या लोकलच्या गर्दीवर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी एक अजब सल्ला दिलाय। मुंबईतल्या कामाच्या वेळा बदलण्याची सूचना त्यांनी केली आहे। ऐकूयात काय म्हणाले ते। So if you can stagger the office timing, automatically the load will go down, and as a result of this, the peak level load the railways have to carry will also go down. Chief Minister also decided to agree to consider this request very favorably. मुख्यमंत्री सुद्धा या प्रस्तावावर सकारात्मक असल्याचं सुरेश प्रभू म्हणतात। यानंतर आपण महाराष्ट्र धामामध्ये एक ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर पाहूयात। मुंबईकरांसाठी खुश खबर, 2060 पर्यंत मुंबईची तहान भागवणाऱ्या दमणगंगा पिंजाळ प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी। अत्यंत धक्कादायक अशी एक बातमी आहे आणि पुण्यातून ही बातमी आलेली आहे। पुण्यामध्ये ऑनर किलिंगची घटना घडलेली आहे। पुण्याच्या वारजे माळवाडी भागामध्ये ही अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे। सचिन शिंदे या तरुणाची हत्या करण्यात आली आहे। सचिनच्या पत्नीच्या नातेवाईकांनी सचिनची हत्या केल्याचा आरोप सचिनच्या नातेवाईकांनी केलेला आहे आणि विशेष म्हणजे हत्येची दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद सुद्धा झालेली आहेत। वारजे माळवाडी या पोलीस स्टेशनमध्ये याबद्दलचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे।
आपण बघतोय अत्यंत धक्कादायक ही घटना आहे। प्रेमविवाहाला विरोध होता आणि म्हणून लग्नानंतर मुलीच्या नवऱ्यालाच या मुलीकडच्या लोकांनी मारून टाकला असा आरोप केला जातोय। ऑनर किलिंगची घटना असू शकते आणि आपण बघतोय पुण्यामध्ये ही घटना घडलेली आहे। त्यांच्या वहिनींचा भाऊ येतो, त्याचं लव्ह मॅरेज झालं होतं। वर्ष अगोदर त्यांनी लव्ह मॅरेज कोर्ट मॅरेज करून ठेवलेलं। त्याच्यानंतर 6 महिन्यांनी त्यांच्या घरच्यांना कळालं, तेव्हा वहिनी इकडे आल्या निघून। 6 महिने इथं राहिल्या, त्याच्यानंतर हे असं झालं। मी फुटेजमध्ये बघितलं, शुभम धावडे स्पष्ट दिसतोय मला, तरी पण अजून काय तपास चालू आहे। त्यांच्या घरच्यांना हे केलेलं आहे, अजून ते हजर झालेले नाही आहे। टोटल मारणारे 7 जण होते आणि वारजे पुलापाशी ते हे झालं। शासनाला मागणी करून माझ्या भावाला न्यायच मिळावा आणि त्यांनी तपास लवकर जोरात चालू करावा। आणि याबद्दलच आपण आणखी माहिती घेणार आहोत। वारजेचे पीआय गणपतराव पिगळे आपल्या सोबत आहेत। सर, काय या घटनेची नोंद झालेली आहे, कोणी तक्रार केली आहे आणि काय अधिक तपास कुठपर्यंत आला याचा? हॅलो, हा सर, आवाज येतोय माझा? हो बरोबर। हा, यातील मयत जो आहे सचिन शिंदे। हा हॅलो, हा सर बोला, आवाज येतोय तुमचा? हा, सचिन शिंदे याने साधारण 1 वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेला होता। हा हा, तर सदरचा प्रेमविवाह त्या मुलीच्या घरच्यांना काही पसंत नव्हता, त्यांच्या मर्जीविरुद्ध त्यांनी केलेला होता। त्यामुळे त्या सूड भावनेनेच मुलीचा भाव आहे, त्या मुलीच्या भावानं आणि त्याच्या सहकार्याने या सचिन शिंदेवर काल 6 तारखेला त्याच्यावरती चॉपर कोयते वार करून त्याचबरोबर फायरिंग करून त्याला जागीच ठार मारलेला आहे। त्या संदर्भात वारजे माळवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये त्या मुलीचा भाऊ आणि त्याचे इतर 7 ते 8 साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एक आरोपी त्यामध्ये अटक करण्यात आलेला आहे। सध्या त्याची 5 दिवस कस्टडी मिळालेली आहे आणि आता बाकीचे आरोपी आम्ही लवकरच अटक करून पुढील तपास आम्ही करत आहोत। सर, ही सगळी जी दृश्य आहेत या हत्येची, या खुनाची, ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत अशी सुद्धा माहिती मिळते, त्याबद्दल काय सांगाल? अगदी बरोबर आहे, कारण रात्रीच्या वेळी हे गुन्हा घडलेला आहे। हे राहणारे तुळशीबाग पुणे इकडचे आहेत, लोकल वारजाचं कुणी नाहीये, त्यामुळे पाहणारही कुणी नव्हतं। पण अशा वेळी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज कामाला आला आणि सीसीटीव्ही फुटेज बद्दल आम्ही आरोपींच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत। धन्यवाद या माहितीबद्दल। आपण बघतोय की सीसीटीव्ही फुटेजनी माग काढत या आरोपीला एका अटक करण्यात आलेली आहे। आपण याबद्दलच बोलणार आहोत। कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्या सोबत आहेत। असीम, वारंवार घटना घडतायत पुण्यासारख्या शहरामध्ये, अशी ऑनर किलिंगची घटना घडतीये, काय प्रतिक्रिया द्याल? काय करायचं, काय उपाययोजना याबद्दल ठोस उपाय करता येतील? मला असं वाटतं की प्रेमविवाहांना संरक्षण देणारा कायदा असला पाहिजे आणि प्रेमविवाह करणाऱ्यांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे। कारण की प्रेमविवाह, जातीबाह्य धर्माबाह्य विवाह केल्यावर अचानक त्या कुटुंबाची प्रतिष्ठा महत्त्वाची होऊन जाते आणि ते स्वतःच्या घरातल्या मुलीला पण मारतात। एवढ्या वाईट प्रमाणात जर हिंसाचार होत असेल तर मला असं वाटतं की आपण अजूनही धर्मांधता आणि जातीयतेच्या सगळ्याच्यात अडकलेलो आहोत आणि म्हणून मग कायदा करून तर काही समाज बदलू शकत नाही, आतापर्यंत पुढे आलेला आहे। तर आपण आपली वागणूक, सामाजिक वागणूक कशी बदलणार याबद्दलचा प्रश्न नेहमीच निरुत्तरित राहणार का, असा पण प्रश्न याच्यातून निर्माण होतो। तरी पण कायद्याचा आधार असला तर कदाचित लोक आत्मविश्वासाने पुढे येऊन अशा संदर्भात बोलायला लागतील असं मला वाटतं। नक्कीच, धन्यवाद असीम सरोदे तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल। आपण बघतोय की धक्कादायकरित्या मारण्यात आलेला आहे, प्रेमविवाह केला म्हणून मुलीच्या घरच्यांनी मारलेला आहे मुलाला। याबद्दलचे डिटेल्स आणि याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण यानंतर सुद्धा घेत राहणार आहोत। पण आता वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे। दमणगंगा पिंजाळ प्रकल्पाला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। या प्रकल्पामुळे मुंबईची 2060 या सालापर्यंतची पाण्याची गरज भागणार आहे। वर्षा बंगल्यावर काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली आणि त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। या प्रकल्पामुळे 1586 दशलक्ष लिटर पाणी रोज मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहे। विदर्भातल्या वैनगंगा आणि नळगंगा या नदीजोड योजनेला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता देण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आला आहे। तर रखडलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कामाला वेग देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। यानंतर आपण बघणार आहोत काही इतर महत्त्वाच्या घडामोडी, पण थोडक्यात। नाशिकमधल्या कुंभमेळा प्रकरणी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शेतकरी आणि साधूंशी चर्चा केली आहे। या चर्चेत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले।
त्यामध्ये साधू ग्रामची जमीन भाडेतत्वावर ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। भाडेतत्वावर अधिग्रहणाला शेतकऱ्यांनी परवानगी दिली आहे, तर नवीन शाही मार्ग साधू संतांच्या संमतीने मंजूर करण्यात आला आहे। जुना शाही मार्ग अरुंद असल्याने त्यावर चेंगराचेंगरी झाली होती। तसंच गोदावरी नदीत प्रदूषण करणाऱ्या संस्थांवर आणि कारखान्यांवर कडक कारवाईचे निर्देशही देण्यात आले। महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे भाडेतत्वाने उभारण्याचा निर्णयही यावेळेला घेण्यात आला आहे। त्यासाठी टेंडर काढली जाणार आहेत। शिर्डी साईबाबा संस्थांच्या कारभाराची 24 जानेवारीपासून न्यायालयीन चौकशी सुरू होणार आहे। निवृत्त न्यायाधीश प्रकाश परांजपे दर शनिवारी आणि रविवारी ही चौकशी करतील। हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार राधाकृष्ण विखे पाटील, साई संस्थानचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, साई संस्थानचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते शंकरराव कोल्हे यांच्या चौकशीला सुरुवात होईल। या चौकशीचा अहवाल 6 महिन्यात सादर करण्याचे कोर्टाने आदेश दिले। 2004 मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने शिर्डी साई मंदिराचा ताबा घेतला। काँग्रेस राष्ट्रवादीने आपल्या कार्यकर्त्यांना विश्वस्त मंडळावर नेमलं। हे विश्वस्त मंडळ केवळ 3 वर्ष काम पाहणार होतं, पण प्रत्येक वेळेला त्यांना मुदतवाढ मिळून या विश्वस्त मंडळाने सुमारे 8 वर्ष कारभार पाहिला। या विश्वस्त मंडळाने अनेक वादग्रस्त निर्णय घेतलेत आणि त्यामुळे या निर्णयाच्या आणि कारभाराच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने हे चौकशीचे आदेश दिले। या राजकीय लोकांनी साई संस्थांचा अत्यंत गैरवापर केला। साई संस्थांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला। आम्ही तो उघडकीस आणला। आमची अपेक्षा अशी आहे की राज्य सरकारने साई संस्थांवर साई भक्तांची नेमणूक करावी, जो पूर्ण वेळ देऊ शकेल। विश्वस्त मंडळ येणं जरुरी आहे, जे राजकीय नसावेत, जे संपूर्णतः साईबाबांचा विचार घेऊन काम करणारी लोक आहेत, असंच विश्वस्त मंडळ तयार व्हावं आणि त्यासाठी संस्थांची नियमावली बनली पाहिजे। मच्छीमारांना विश्वासात न घेता ONGC कंपनीने वेस्टर्न जिको या परदेशी कंपनीला 6 ते 21 जानेवारी मुंबई, कुलाबा, सातपाटी आणि पालघर या मुंबईपर्यंतच्या खोल समुद्रात सर्वेक्षणाचं कंत्राट दिलंय। या भागात पारंपरिक मच्छीमार मासेमारी करतात, त्यामुळे या 16 दिवस या काळामध्ये मासेमारी बंद करण्याचे आदेश वेस्टर्न जिको कंपनीने मच्छीमारांना दिले। या सर्वेक्षणाला मढ, पातवाडी, भाटी, मालवणी, मनोरी, गोराई या सागरी भागातल्या मच्छीमारांचा तीव्र विरोध आहे। या विरोधात इथल्या मच्छीमारांनी आज मढ कोळीवाड्यातल्या तळपशा बंदरावर जोरदार निदर्शनं केली। पॅरिसमध्ये झालेल्या पत्रकारांवरच्या हल्ल्याचा औरंगाबादमध्ये निषेध करण्यात आला। औरंगाबाद मराठी जिल्हा पत्रकार संघटना आणि फोटोग्राफर संघटनेच्या वतीने काळ्या पट्ट्या लावून हा निषेध नोंदवण्यात आला। क्रांती चौकात 1 तास प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी यावेळेला उपस्थित होते। हल्ल्यात मारल्या गेलेल्या पत्रकार आणि पोलिसांना यावेळेला श्रद्धांजली वाहण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाचगाव मधल्या एका आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यानं अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। या विद्यार्थ्याचा आज मृत्यू झालाय। त्यामुळे आश्रमशाळेच्या कारभाराविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। कोल्हापूर जवळ पाचगावमध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू आश्रमशाळा चालवण्यात येते। या शाळेतल्या सूरज पवार या 9वीच्या विद्यार्थ्यावर आश्रमशाळेच्या अधीक्षकांनी चोरीचा आळ घेतला आणि त्यामुळे त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला, असा आरोप सूरजच्या नातेवाईकांनी केला होता। तर सूरजवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, त्याचा आज मृत्यू झालाय। दरम्यान सूरजचे नातेवाईक आता आक्रमक झालेत आणि आश्रमशाळेच्या अधीक्षकाला त्वरित अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर अधीक्षकांनी पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मात्र अजून कोणालाही अटक केलेली नाही। आणि महाराष्ट्र नामामध्ये आपण या बातमीबरोबर एक ब्रेक घेतोय। पहा फक्त IBN लोकमत। शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बालचित्रवाणीला भेट दिली आहे। बालचित्रवाणी संस्था स्वबळावर चालवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। त्याशिवाय या संस्थेच्या इमारतीची पुनर्बांधणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। लोकमतच्या बातमीनंतर त्यांनी ही भेट दिली आहे। थकीत पगारासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही विनोद तावडे यांनी दिलंय।
आता ही बालचित्रवाणी आम्ही राज्याच्या माध्यमातून पुन्हा ऍक्टिव्ह करणार आहोत. ती स्वयं अर्थशासित होऊ शकते अशी तिची क्षमता आहे. ऑडिओ व्हिज्युअलचा प्रभाव वाढलेला आहे. व्हर्च्युअल क्लासरूम आम्हाला चालवायचे आहेत. असं विविध प्रकारे त्याचा उपयोग करून बालचित्रवाणी हे असणारं पूर्ण एस्टॅब्लिशमेंट पुन्हा कार्यान्वित होईल. 13व्या पीफ अर्थातच पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री तनुजा, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, ज्येष्ठ कवी नाधून महानोर यांना विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं. प्रकाश जावडेकर, विनोद तावडे यांच्यासह अनेक मंत्री तसंच सिने क्षेत्रातले दिग्गज यावेळेला उपस्थित होते. 15 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात अनेक आंतरराष्ट्रीय सिनेमे रसिकांना पाहायला मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर मराठी सिनेमांचं परदेशी ज्युरींकडून होणारं परीक्षण हे या महोत्सवाचं विशेष वैशिष्ट्य. टिम्बक्टू या फ्रेंच सिनेमानं महोत्सवाची सुरुवात होईल. इतकी सुंदर थीम याची आपण घेतली आहे, वॉर ऑन वॉर, युद्धाशी युद्ध. मला असं वाटतं की नथिंग कॅन बी बेटर. याच्यापेक्षा चांगली थीमच असू शकत नाही. आज जगामध्ये आपण जर विचार केला तर खरोखर एक प्रकारे मानवतेशी युद्ध हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. चित्रकलेचं कोणतंही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या सोलापूरच्या शशिकांत धोत्रे यांनी अक्षरशः थक्क करून टाकणारी चित्र साकारली आहेत. फक्त रंगीत पेन्सिलनं काढलेल्या या चित्रांचं प्रदर्शन सध्या सोलापूरमध्ये भरलंय. आपण महाराष्ट्र नामामध्ये इथेच थांबतोय, पण जाता जाता पाहणार आहोत याच चित्रांची एक खास झलक.